सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना सप्रेम नमस्कार। आपण सर्व 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन करून मोर्चामध्ये सहभागी होत आहोत। हा मोर्चा कशासाठी, शाळा बंद आंदोलन कशासाठी, ते गेली कित्येक वर्ष सातत्याने शासनाच्या धोरणामुळे आपण अन्यायग्रस्त आहोत। विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवण्यासाठी वेळ सुद्धा दिला जात नाही। हजारो ॲप आणि त्या माध्यमातून लिंक या सर्व गोष्टीमध्ये आपण गुरफटून गेलेलो आहोत आणि इकडे गुणवत्तेच्या ऱ्हासासाठी केवळ शिक्षकांना जबाबदार धरले जाते। खरोखर गुणवत्तेच्या ऱ्हासासाठी आपली जबाबदारी आहे की नाही? हो, शिक्षक म्हणून आमची जबाबदारी निश्चित आहे, परंतु केवळ आम्हीच जबाबदार आहोत का? किमान आम्हाला शिकवण्यासाठी वेळ तरी दिला पाहिजे। सातत्याने चाललेले प्रशिक्षण हे 3-3, 4-4 दिवस शाळेतून दूर राहणे, याच्यातून विद्यार्थ्यांचं कोणतंही साधले जाते। राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने NGOचा धुडगूस घातला जात आहे। NGOच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात आणि हेच NGO त्रयस्थ संस्था म्हणून शाळेचं मूल्यांकन करते आणि शाळेत गुणवत्ता नाही म्हणून आपल्याला बदनाम करते। या विरोधात हे आंदोलन आहे। आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून दूर करू नका, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसोबत राहू द्या, आम्हाला शिकवू द्या आणि आमचे जे न्यायसंगत प्रश्न आहे, TET सारखे प्रश्न आहे, पदव्युत्तर वेतन श्रेणी सारखे प्रश्न आहे, शिक्षण सेवक सारखी वेठबिगारी योजना आहे, 10-20-30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आहे, त्याचाही लाभ आम्हाला द्या। आमच्या न्यायसंगत मागण्यांची सोडवणूक करा आणि ज्या संच मान्यतेच्या धोरणामुळे आज शाळेतील विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी शिक्षक नाही, ती पदे पूर्वत असू द्या, विद्यार्थ्यांसाठी पुरे शिक्षक असू द्या, यासाठी हे आंदोलन आहे। आणि महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या माध्यमातून या 5 डिसेंबरला जे आपण आंदोलन करत आहे त्या आंदोलनात सहभागी व्हा अशी पुन्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो। कोणीही घरी राहू नका, जिल्ह्यात होणाऱ्या मोर्चात सहभागी व्हा। शेवटी आपण जे सहभागी होऊ, आपल्या भरोशावरच हे आंदोलन होणार आहे आणि शासनाला आपण दाखवून देऊ की आम्ही जर एकत्र आलो तर आम्ही आपल्याकडून या गोष्टी करून घेऊ शकतो। आपण पुन्हा विनंती करतो की आपण कोणाला भेटीस धरत नाही आहे। शासनानं जर आपल्या न्यायसंगत मागण्याचा विचार केला तर आम्हाला कोणतेही आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, पण शासन आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही, म्हणून हे आंदोलन आम्ही करत आहोत। सर्वांना पुनश्च विनंती की 5 डिसेंबरचे आंदोलन आपण यशस्वी करूया। धन्यवाद। जय हिंद।